नमस्कार. ऑनलाईन रायझिंग स्कॉलर या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. 9 सप्टेंबर 2025 रोजी प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांनी एक पत्र निर्गमित केलेलं आहे. हे पत्र शैक्षणिक आणि शिक्षण संस्थांसाठी महाराष्ट्र राज्यातील शैक्षणिक संस्थांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. या पत्राचा विषय आहे राज्यातील विद्यार्थ्यांचे MBU आणि आधार व्हॅलिडेशनबाबत कार्यवाही करण्याची सूचना करण्यात आलेली आहे. आता MBU म्हणजे काय, तर MBU म्हणजे मॅन्डेटरी बायोमेट्रिक अपडेट आणि आधार व्हॅलिडेशन या दोन गोष्टींची कार्यवाही आपल्याला करायची आहे. या ठिकाणी काही संदर्भ दिलेले आहेत. या ठिकाणी बघा त्यांनी काय म्हटलं या पत्रामध्ये. राज्यातील विविध माध्यमांच्या शाळांमधून 2,60,380 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आता यापैकी 1,92,35,169 विद्यार्थ्यांचे आधार हे UIDAI जुळत आहेत, त्यामुळे ते वैध आहेत आणि सदरचं प्रमाण हे 93% इतकं त्यांच्या माहितीप्रमाणे आहे. राज्यातील विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाबाबत शासनाच्या 100 दिवसाच्या कृती कार्यक्रमात त्याचा समावेश करण्यात आला असून आधार पडताळणी करण्याचे काम प्राधान्याने करण्याची सूचना यापूर्वीच देण्यात आलेल्या आहेत. विद्यार्थ्यांची आधार पडताळणी पूर्ण करण्यासाठी प्रत्येक गट साधन केंद्रात 2 असे एकूण 816 आधार संच उपलब्ध करून दिलेले आहेत. उर्वरित विद्यार्थी आधार वैध करण्यासाठी योग्य ते नियोजन क्षेत्रीय स्तरावर करून कार्यवाही करण्यात यावी. अतिशय महत्त्वाचे बघा, 816 आधार संच उपलब्ध करून दिलेले आहेत. UIDAI यांच्या मार्फत बालकांच्या 5 ते 7 आणि 15 ते 17 या वयोगटातील MBU आधार बायोमेट्रिक अद्ययावत करणे आवश्यक असल्याने देशातील सर्व शाळांना आवाहन केले आहे. यासाठी UIDAIचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिवांना विशेष शिबिरे आयोजित करण्याची सूचना केली आहे. याकरिता UIDAI व शिक्षण मंत्रालयाने संयुक्त उपक्रम राबवत UDISE+ म्हणजेच युनिफाईड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टम फॉर एज्युकेशन प्लस या प्लॅटफॉर्मवर विद्यार्थ्यांच्या आधार बायोमेट्रिक अपडेटची स्थिती उपलब्ध करून दिली आहे. सदर UDISE+ प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांची आधार प्रमाणित माहिती यापुढे बंधनकारक असून त्याचा उपयोग विविध योजना आणि विद्यार्थी लाभांशी जोडण्यात येणार आहे. तसेच NEET, JEE, CUET यासारख्या स्पर्धा परीक्षा आणि विद्यापीठ परीक्षांमध्ये नोंदणी करताना विद्यार्थी व त्यांच्या पालकांना अडचणी येऊ नयेत करिता वेळेत बायोमेट्रिक अपडेट करणे महत्त्वाचे असल्याचे UIDAIने स्पष्ट केलेले आहे. आधार अद्ययावत करण्याबाबतची प्रक्रिया शाळांमधून शिबिरांच्या माध्यमातून वेगाने पूर्ण होऊ शकते. अशा प्रकारचं हे पत्र 9 सप्टेंबरला निर्गमित करण्यात आलेला आहे. या पत्राचा एकंदरीत सारांश पाहता येत्या काही दिवसामध्ये आपल्याला 100% विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिडेशन करणं महत्त्वाचं ठरणार आहे. म्हणजेच 30 सप्टेंबरपर्यंत आपल्याला आधार व्हॅलिडेशन करणं आवश्यक आहे, हे यावरून निश्चित झालेलं आहे. अशाच प्रकारचे वेगवेगळे शैक्षणिक अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.